स्टार्ट. सोनम पांडे बनारसहून आलेले आहे आणि ते विशेष म्हणजे एक पोएट आहे, कवी आहे. ते प्रत्येक चित्र पाहिलं की त्यांना कविता सुचतात. ही त्यांची एक शैली आहे. चित्र तुमचे आणि शब्द आमचे हा जो AVFचा उपक्रम आहे त्याच्यामध्ये आता सोनम पांडे पण जुळलेले आहे. ते आता चित्रांवरनं कविता करणार आहे आणि चित्रांवरनं एक शब्द सांगणार आहे की चित्र सामान्य माणसाला समजायला पाहिजे की हे चित्र काय आहे. ते आता कवितेच्या माध्यमातून ॲबस्ट्रॅक्ट चित्र ज्यांनी जितेंद्र चौधरी हे जळगावचे फ्रीलान्स आर्टिस्ट आहे, त्यांनी ॲबस्ट्रॅक्ट चित्र केलेले आहे, क्रिएटिव्ह लँडस्केप केलेले आहे. त्या चित्रांवर आता सोनम पांडेजी आपल्याला सुंदरशी कविता सादर करणार आहे. म्हणतो बहुत बहुत धन्यवाद सर, मुझे आमंत्रित करने के लिए. सर की जो पेंटिंग्स लगी हुई है ये एब्स्ट्रैक्ट पेंटिंग है जो प्राकृतिक तरीके से बनाई गई हैं, जिनकी भाषाएं मूक है, मौन है, लेकिन ये पेंटिंग्स बहुत सारी चीज़ें कह जाती हैं. जैसे हम जब बच्चे थे तो बहुत सारी चीज़ें, अपनी मिट्टी की सोंध, अपने गांव की छटा, अपने दादी नानी की कहानियाँ सुनते थे, जो बाकी चीज़ें अब बिल्कुल विलुप्त होती जा रही हैं. जैसे वह बरगद का पेड़ नहीं, वह बरगद का पेड़ केवल एक वृक्ष नहीं था, जो अभी हमें देखने को नहीं मिलता है सर. वह बरगद का पेड़ केवल एक वृक्ष नहीं था, वह दादी की तरह था. सहेजता, समेटता और हर दुख को अपने भीतर चुपचाप सोख लेता. बरसात में जब धरती की मिट्टी भीगती तो उसमें माँ की गोद जैसी गंध आती, सुनिश्चित अपनत्व से भरी. वो नदी, जैसे आप ये देख रहे हैं, ये सब पेंटिंग्स में दिखाए हुए हैं. वो नदी जो दूर पहाड़ियों से बहती थी, मानो किसी बिछड़ी बेटी की पुकार थी, जो वापस लौटना चाहती थी अपने गांव, अपने आंगन. सूरज की पहली किरण जब खेतों पर गिरती तो लगता जैसे किसी ने धीमे से माथे पर हाथ रख दिया हो. आप देखिए, ये पेंटिंग सब दिखाई हुई है, सब जगह पे सारी चीज़ें नेचर से रिलेट कर रही हैं, सब आपको नेचुरल चीज़ों से दिखा रही हैं कि सूरज की पहली किरण जब खेतों पर गिरती तो लगता जैसे किसी ने धीमे से माथे पर हाथ रख दिया हो, कहते हुए जागो तुम अकेले नहीं हो, जागो तुम अकेले नहीं हो. कला जब प्रकृति को छूती है तो रंगों से ज़्यादा भाव बोलते हैं. कला जब प्रकृति को छूती है तो रंगों से ज़्यादा भाव बोलते हैं और तब चित्र नहीं बनते, यादें बनती हैं. तब चित्र नहीं बनते, यादें बनती हैं. बहुत बहुत धन्यवाद. पांडे मॅडम जी ने अभी ॲबस्ट्रॅक्ट ज्याला आपण सृजन म्हणतो, सृजनात्मक लँडस्केप करणे हा विशेष म्हणजे खरं पाहिलं तर तोंडाचा खेळ नाही आहे. कारण निसर्गामधून रंगांचे आकार, कंपोजिशन आणि त्याचा थीम घेऊन जितू चौधरी सरांनी त्यांच्या कुशल बुद्धीने हे चित्रांकन केलेले आहे की ज्याच्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट आर्ट आहे, अमूर्त चित्रकला आहे. या अमूर्त चित्रकलेतून भावना पांडे मॅडमने आता त्यांच्या कवितेच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तुत केलेले आहे. मी पांडे मॅडमांचे आभार मानतो. थँक्यू. AVF आर्टिस्ट विजन फाउंडेशन भुसावळ. राजेंद्र जावळे, सेवानिवृत्त कला शिक्षक, सेंट्रल रेल्वे स्कूल भुसावळ. थँक्यू.